बघा, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पीक विम्याचे पैसे खात्यात येणार आहेत का, आणि हो, जर येणार असतील तर नक्की कधीपर्यंत. चला आज याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला तर मग जास्त वेळ न दवडता थेट त्या मोठ्या बातमीकडे वळूया, ज्याची सगळेच जण आतुरतेने वाट पाहतायत. तर सगळ्यात मोठी आणि खरं सांगायचं तर दिलासा देणारी बातमी ही आहे की राज्य सरकारने पीक विम्याच्या निधी वाटपाला अखेर मंजुरी दिली आहे. म्हणजेच आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. आणि ऐका, ही काही हवेतली घोषणा नाहीये. यासाठी एक शासन निर्णय म्हणजे GR, गव्हर्नमेंट रेझोल्युशन, तो रीतसर काढण्यात आलाय. याचा सरळ सरळ अर्थ असा की ही एक पक्की अधिकृत सरकारी मंजुरी आहे. आणि ही मंजुरी खरीफ 2024 आणि रब्बी हंगाम 2024-25 या दोन्ही हंगामांसाठी आहे. बर, मंजुरी तर मिळाली, पण किती, म्हणजे नक्की किती निधी मंजूर झालाय? चला आकडे काय सांगतायत ते बघूया. तर आकडे आपल्या समोर आहेत. खरीफ 2024 हंगामासाठी 5,08,00,000पेक्षा जास्त निधी मंजूर झालाय आणि रब्बी हंगाम 2024-25 साठी साधारणपणे 36 लाख रुपये मंजूर झाले आहेत. पण थांबा, या दोन आकड्यांमध्ये एवढा मोठा फरक का, असा प्रश्न पडला असेल ना. याचे एक कारण असं असू शकतंय की खरीफ हंगामात झालेल्या नुकसानीचं प्रमाण किंवा दाखल झालेल्या दाव्यांची संख्या खूप जास्त असावी. ठीक आहे, निधी मंजूर झाला, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कसा, याची नेमकी प्रोसेस काय असणार आहे? आता इथं एक गोष्ट नीट समजून घ्यायला हवी, हे खूप महत्वाचं आहे. हे पैसे थेट सरकारच्या खात्यातून आपल्या बँक खात्यात जमा होणार नाहीत, तर ते ज्या त्या विमा कंपन्यांमार्फत दिले जाणार आहेत. ही एक अत्यंत महत्वाची पायरी आहे जी लक्षात ठेवली पाहिजे. चला, ही सगळी प्रोसेस आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली पायरी म्हणजे सरकारची मंजुरी, ती तर आता मिळाली आहे. दुसऱ्या पायरीमध्ये सरकार हा मंजूर निधी विमा कंपन्यांना देईल आणि मग तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात या विमा कंपन्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतील. बरं, मग ह्या विमा कंपन्या आहेत तरी कोणत्या? कुणावर ही निधी वाटपाची जबाबदारी आहे? तर या 9 कंपन्यांची यादी आहे ज्यांना हे काम दिलंय. यात आहेत ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम, HDFC अर्गो, ICICI लंबार्ड, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स जनरल, SBI जनरल, युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल सोम्पो. म्हणजे जर आपली पॉलिसी यापैकी कुठल्या कंपनीची असेल तर मग ही बातमी थेट आपल्यासाठीच आहे. आणि आता तो प्रश्न ज्याची सगळे वाट बघतायत, पैसे नक्की येणार तरी कधी? हे बघा, सरकारने हिरवा कंदील दाखवलाय, त्यामुळे आता प्रक्रियेला नक्कीच वेग येईल. कोणती निश्चित तारीख जरी सांगितली नसली तरी लवकरच पैसे जमा व्हायला सुरुवात होईल असं म्हटलंय. या सगळ्यामधली जी सगळ्यात मोठी आणि वेळखाऊ अडचण होती म्हणजे सरकारी मंजुरी, ती तर आता दूर झाली आहे. तर सगळं बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट आहे, निधीला अधिकृत मंजुरी मिळाली आहे आणि तो विमा कंपन्यांच्या माध्यमातूनच वाटला जाणार आहे. पण खरा प्रश्न आता पुढे आहे. निधी मंजूर झाला हे ठीक, पण मधल्या टप्प्यांमध्ये जास्त वेळ न जाता हे वितरण खरंच वेळेवर पूर्ण होईल का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे.